वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आज अंगारक संकष्ट चतुर्दशी। सगळ्यांना अंगारक संकष्ट चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा। हिंदू धर्मामध्ये संकष्ट चतुर्थी हे एक महत्त्वाचे व्रत मानले जाते। दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते। हीच चतुर्थी मंगळवारी आल्यास त्याला आपण अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणतो। मान्यता अशी आहे की अंगारक म्हणजे मंगळ, म्हणून आज मंगळवार आहे आणि आजच्याच दिवशी अंगारक संकष्ट चतुर्दशी आली, म्हणून आज मी त्याची माहिती तुम्हाला थोडक्यात सांगते। श्रावण महिन्यात अंगारक संकष्ट चतुर्दशीची तिथी अशी आहे की मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8:40 वाजता अंगारक संकष्ट चतुर्थीची तिथी सुरू होते आणि बुधवारला 13 ऑगस्ट म्हणजेच 2025 सकाळी 6:36 वाजता अंगारक संकष्ट चतुर्थी समाप्त होते। आता आपण पूजा करताना म्हणजेच गणपतीच्या पूजनासाठी आपल्याला सगळ्यात जास्त गरजेचं असते दुर्वा आणि जास्वंदाची फुले। बाकी तर आपण जशा प्रकारे देवांची पूजा करतो, आपल्याला जे जे साहित्य लागते ते सुद्धा आपल्याला या संकष्ट चतुर्थीला सुद्धा लागतात। पूजाचं साहित्य झाल्यानंतर आपण पंचामृत सुद्धा देवाला अर्पण करायचे आहे। त्यासाठी दही, दूध, तूप, मध आणि साखर या 5 पदार्थांपासून नेहमी जसं पंचामृत तयार करतो तसंच पंचामृत आपल्याला गणपतीच्या अभिषेकसाठी सुद्धा करायचं आहे। त्यानंतर अंगारक संकष्ट चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूजा आपण कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात इथे सांगते। सगळ्यात अगोदर छान सकाळी पहाटे उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र घातले पाहिजे। त्यानंतर दिवसभर आपण उपवास करायचा, संकल्पसुद्धा करायचा। नंतर गणपतीच्या मूर्तींचा अभिषेक करावा, पंचामृताने सुद्धा अभिषेक करावा आणि गणपतीच्या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि सोबतच गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष आणि संकटनाशन स्तोत्र पठण करावे आणि बाप्पाला नैवेद्य अर्पण करावा। अशा प्रकारे गणपतीची पूजा करावी। आता आपण एक पौराणिक कथा जाणून घेऊ, जेणेकरून आपल्याला माहीत असेल की अंगारक संकष्ट चतुर्दशी आपण का साजरी करतो, याच्या मागचं कारण काय। तर मी थोडक्यात एक सांगते। एक अवंती नगरामध्ये क्षिप्रा नदीच्या तीरावर भारद्वाज मुनी राहत होते। त्यांनी कठोर तपश्चर्या केली होती। ते श्री गणेशाचे मोठे भक्त होते। आश्रमात येणाऱ्या मुलांना ते श्री गणेशाची आराधना शिकवत असत। त्यांना मूलबाळ नव्हते। एके दिवशी भारद्वाज मुनी नदीमध्ये स्नान करून काठावर ध्यान करत बसले। त्यावेळेस नारदांची स्वारी तेथे आली। नारदांनी त्यांना ध्यानातून बाहेर काढले आणि म्हणाले, हे पहा, गणेशदेव तुम्हाला प्रसन्न झाले आहे। तुमच्यासमोर जे तान्हे बाळ आहे तो श्री गणेश यांनीच तुम्हाला प्रसाद म्हणून दिला आहे। भारद्वाज मुनींना आश्चर्य वाटले। मुनींनी बाळाला मांडीवर घेतले। ते अतिशय लाल लाल जणू अंगारच वाटत होते। मुनींनी बाळाचे नाव अंगारक पुत्र असे ठेवले। मुनींची भक्ती पाहून गणपती बाप्पा प्रसन्न झाले। मुनींनी बाळाला आपल्या आश्रमात आणले, त्यांचे पालनपोषण केले। बालपणापासूनच त्याला वेदविद्या शिकवली। तो देखील गणेशाची आराधना करू लागला। एके दिवशी तो आश्रमातून निघून गेला। त्याने नर्मदेच्या परिक्रमा केली। तेथील एका निवांत जागी त्याने श्री गणेशाची कठोर आराधना केली। संकष्ट चतुर्थीच्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी अंगारक गणपती बाप्पाच्या ध्यानामध्ये मग्न झाला। त्यांची कठोर साधना फळास आली। गणपती बाप्पा प्रकट झाले। ते म्हणाले, वत्सा, तुला काय हवंय ते माग। त्यावेळेस अंगारक पुत्राने गणपती बाप्पाकडे एकच वर मागितले, मला धन मान काहीच नको। तुमच्या रूपामध्ये मला विलीन करा, मुक्त करा। बाळाची मागणी ऐकून श्री गणेश म्हणाले, तथास्तु। अंगारका, तू भूमिपुत्र मंगळ आहेस। आज मंगळावर आहे, संकष्टी चतुर्थी देखील आहे। ही माझी आवडती तिथी आहे। आज तू माझ्यामध्ये एकरूपता प्राप्त केली आहेस। आजच्या मंगळवारी संकष्टी चतुर्थीला अंगारक चतुर्थी हे नाव दिले जाईल। अशा या अंगारक चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांना
21 संकष्ट चतुर्थी केल्याचे पुण्य लाभते. तेव्हापासूनच अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत निष्ठेने साजरे होऊ लागले. अशा प्रकारे आपण जेव्हा संकष्ट चतुर्दशी करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्यालाच आपल्यामध्ये काही शांतता जाणवते, घरामध्ये शांतता जाणवते, सुख समृद्धी वाढते आणि आपल्याला देवांबद्दल तेवढीच निष्ठा लाभते. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा संकष्ट चतुर्दशी करायलाच पाहिजे, जेणेकरून त्याचा लाभ हा आपल्यालाच होतो. तर ही माझी माहिती तुम्हाला कशी वाटली तर नक्की मला कमेंट करा. आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा अंगारक संकष्ट चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा.